तर कॉलेजसाठी रेडी झालेलो आहे. पप्पा सोडायला येणार नाहीयेत मला. या लोकांचे चेहरे बघायला मिळतात. आज याचा बघा काय नाही, नुसतं गेम 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 नुसतं चाललंय. 3 दिवसाच्या सुट्टीनंतर इतका कंटाळा यायला लागलाय ना. कॉलेजमध्ये असतानाच खूप डोकं दुखत होतं, झोप येत होती. डिसेंबरपासून तर पेपर आहेत. दीदी बनवतीये भरलेलं वांग. इथं तिने हे टाकलेलं काय मला पण खाऊच वाटतंय. आणि मम्मीनी केलंय शिरा. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर कॉलेजसाठी रेडी झालेलो आहे. पप्पा सोडायला येणार नाहीयेत मला. चालत जायचं आज, म्हणजेच रिक्षा करून जाईल. आता खूप वेळ लागून जायला, पटकीने घरातून निघायला लागणार आहे. A few moments later. तर फायनली कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे. आवाज येत नसेल नीट. आणि या हे पोरग आणि हे रोज तुम्हाला ह्या लोकांचे चेहरे बघायला मिळतात. आज याचा बघा काय बघतोय सर? काय नाही, नुसतं गेम 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 नुसतं चाललंय. कधी 7 बार बोल रहे हैं, पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. आता 5-10 मिनिटात लेक्चर चालू होणार आहे. तरी आम्ही फोनवरतीच बिझी आहे. एखादं पोरगा असं अभ्यास करत बसत, पण आम्ही त्याच्याचे नाही ना रे. अभ्यास नाही का? 3 दिवस सुट्ट्या खाल्ल्या चांगल्या. 3 दिवसाच्या सुट्टीनंतर इतका कंटाळा यायला लागलाय ना खूपच. त्या झोपायला आलं परत. बघून घ्या या चेहऱ्याला. काकू ओमकार अरे कहना क्या चाहते हो? हो ओमकार कॉलेजमध्ये येऊन झोपतो. नाही रे, खरं सांगतोय, झोपतो तो. नाही झोपतो. तुम्ही याच्यावर कडक ऍक्शन घ्या. Oh my God. ब्रेक टाइम झालेला आहे आणि क्लासमध्ये आम्ही दोघंच आहे. आणि झालं? जेवलास? झालं चांगलं असं पोट भरून जेवलायस? तर खेळायचं आहे का नाही? मग चल खेळू पटकन जाऊन. 1 hour later. झोपेतच आहेस अजून तू. तर आत्ता वाजलेत 6. आणि मी दुपारी झोपून गेलो होतो. झोपायचं नव्हतं खरं. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच खूप डोकं दुखत होतं, झोप येत होती. कॉलेजला गेलं की झोपच येते का काय माहिती. बघायला लागलं, विचार करायला लागला. काही नाही, मग कॉलेजमध्ये तर जाऊन आलो होतो. छान वाटलं. 3 दिवसानंतर परत कॉलेजला गेलो. आत्ता एवढ्या सुट्ट्या झाल्या दिवाळीच्या, त्यानंतर परत 3 दिवस सुट्ट्या भेटल्या होत्या. आणि आता परवा परत सुट्टी भेटती बोटिंगमुळं. इलेक्शन आलेत त्यामुळं परत सुट्टी आहे मला वेडनेसडेला. तर सुट्ट्याच चालल्यात. बघू आता, कारण की माझे 1 डिसेंबरपासून तर पेपर आहेत. त्याच्यावरती लक्ष द्यायला लागणार आहे मला. मग आत्ता तर फ्रेश झालेलो आहे. चांगली झोप काढून झालेली आहे 2 तासाची. मग ते काढले. आता जरा मला स्टडीज करायला लागतील. मग थोड्या वेळाने जरा येडापणा करण, म्हणजे डान्स काय ते चालू आहे. गाणी बिणी लावून देते आता थोड्या वेळाने. मग काय पण आमचं चालू असतं, गाणी बोला काय पण. आत्ता तर चाललंय खाली. बघू कुठं जातोय का काय. अजून तर माझं ठरलेलं नाही की कुठं जायचं आहे का नाही. फिरता कुठं पण जातो. हम हमारी मर्जी के मालिक है. मी मेडिकलमधून घरी आलेलो आहे. आज मेडिकलमध्ये ब्लॉग काढता आला नाही, गर्दी होती खूप, त्यामुळे काढताच येईना ब्लॉग. संकष्टी चतुर्थीमुळं आज स्पेशल घरी बनतंय. मोदक नाही बनणार. मम्मी बनवतीये शिरा. दीदी बनवतीये भरलेलं वांग. इथं तिने हे टाकलेलं काय काय दीदी म्हणतात त्याला? मसाला तयार केला ह्याचा. भरून वांग करायचे, त्याचा मसाला तिने तयार केलेला आहे. अजून बराच वेळ आहे करायला. चला बघू, मी पण मदत करतो. चालते, करू का मदत? नाही म्हणते आणि तूप टाकलेलं आहे शिऱ्यामध्ये.
मम्मीने केवढं तूप वतलेलं आहे हा. शिरा तर मस्तच होणार आहे आता. 1 hour later. तर आत्ताच आरती करून झालेली आहे आणि तुम्हाला म्हटलं होतं की दीदी करते आज वांग भरून वांग करते. इतकं छान झालंय, पण माझं जेवण झालेलं आहे, मला खाता येणार नाही. खूप खूप म्हणजे खूप छान झालेलं आहे. बघा किती छान झालंय. मला पण खाऊच वाटतंय. आणि मम्मीनी केलंय शिरा. आता ही जेवतील. माझं लवकर होतं जेवण 5 वाजता, पण ठीक आहे, उद्या खाता येईल राहिलं तर मम्मी पप्पा गेलेत बाहेर जरा. आयशच्या मम्मीला बरं नाहीये म्हणून त्यांना आयशला पण भेटायला गेले तसं, पण दीदीसाठी मेन गेल्यात. तर आता ते येता येता जरा अर्धा 1 तास लागन, पण आरती करून झालेली आहे म्हणून काय आता टेन्शन नाही आहे. नैवेद्य पण दाखवलेला आहे म्हणून आम्ही आता जरा गाणी लावणार, गाणी ऐकणार. म्हणून आता इथंच ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय.